नमस्कार, मी डॉक्टर सचिन झांबरे. श्री स्वामी समर्थ, जय मल्हार. सर्वांनी खंडोबाचे नवरात्राचे उपवास केले असेल, खंडोबाचे घट बसवले असतील. तर आता बरेच जणांचं मला असे पण फोन आले की दादा साध्या पद्धतीने तळी कशी भरायची, कारण की शास्त्राने तसं तळी भरताना खूप काय काय गोष्टी सांगितल्यात, पण साध्या पद्धतीने तळी कशी भरायची. आता ज्या मी तुम्हाला नैवेद्य दाखवला मगाशी, तुम्ही बघितला की नैवेद्य जो भाकरीचा रोडग्याचा असतो ते दिवे दाखवायचे असतात. तर ते भाकरीचा नैवेद्य दाखवायचा. नंतर तुम्ही ते दिवे लावा. दिवे लावल्यानंतर मग जी दिवटी असते, दिवटी तळी भरताना दिवटी अवश्य तुम्ही पाजरा. या दिवटीवरती असं सदानंदाचा येळकोट 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 जय मल्हार कडे पठार महाराज की जय असं म्हणून तुम्ही भंडारा टाका. आणि ही जी दिवटी आहे ती दिवटी तुम्ही अशी हे करून दिवटी पाजरायची आहे. नेहमी लक्षात ठेवा, जेव्हा तुम्ही तळी भरता त्यावेळेस दिवटी अवश्य पाजायला पाहिजे. दिवटीचं काम त्या दिवशी आहे की दिवटीची हा भंडारा व्हायचा आणि ती दिवटी अशी. आणि कुठलंही असं साधं एखादा कॉटनचा कपडा घ्या, थोडीशी गोल वळकुटी करा, त्याची तेलामध्ये बुडवा. एक 15 मिनिटं 10 मिनिटं तेलामध्ये बुडवा. नंतर ती अशी दिवटी ठेवून अशी दिवटी तुम्ही पाजरा. आता तळी कशी भरायची. तळी भरताना आपण 5 मुलं बोलवायची. 5 मुलांच्या डोक्यावरती टोपी द्यायची आणि टोपी दिल्यानंतर तुम्ही शक्यतो खाली घोंगडी अंतरा. तुमच्याकडे घोंगडी नसेल, तुम्ही चटई अंतरली तरी चालेल किंवा एका धोतर वस्त्र अंतरलं तरी चालेल. तर 5 जण बसवायचे आणि मध्ये हे असं ताम्हण घ्यायचं. ताम्हणामध्ये खोबऱ्याची वाटी आणि ही भंडार घ्यायचं. ही साध्या पद्धतीने अशी तळी तुम्ही भरू शकता. तळीमध्ये साध्या पद्धतीने अशी तळी भरायची आणि असे सदानंदाचा येळकोट येळकोट कडे पठार महाराज की जय. नंतर जे आपण बघतो की अगडुम नगारा, सोन्याची जेजुरी, देव गेले जेजुरा, निळा घोडा, पावमे तोडा, बेंबी हिरा, तुम्ही असं सुद्धा म्हणत म्हणत तळी अशी वर खाली करायची असते. ते पूर्ण तुम्हाला बऱ्यापैकी यूट्यूबला आहे. तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण टाकल की तळी भरताना तो जे श्लोक म्हणतात किंवा जे बोल आहेत ते काय म्हणायचे. तर अशा प्रकारे सुद्धा साध्या पद्धतीने अशी सुद्धा तळी भरू शकता. एवढं काही घाबरायचं कारण नाही. आणि जर तुम्हाला शास्त्रशुद्ध पद्धतीने तळी भरायची असेल तर असा गडवा घ्यायचा. गडव्यामध्ये असं हा तांब्याने भरून पाण्याने भरून गडवा घ्यायचा. त्यावरती नारळ ठेवायचा, त्याला 5 पानं लावायची, हे खोबऱ्याची वाटी घ्यायची आणि 10 पानं घ्यायची, सुपारी घ्यायची. अशी सुद्धा तुम्ही तळी भरू शकता. असे शास्त्रशुद्ध पद्धतीने सांगितले. तुम्हाला जर नाही एवढं जमलं तर सिद्धांत तुम्ही साधी खोबऱ्याच्या वाटी फक्त ठेवली तरी सुद्धा 5 जणांनी हात लावायचा. 5 जणांच्या डोक्यावरती टोपी हवी आणि अशी तळी भरू शकता. आणि हे बघा, छोटे नैवेद्य मी असे केलेले आहेत. तळी भरल्यानंतर जेव्हा तुम्ही एकदा तळी खाली घेतलं होतं तेव्हा हे विड्याचं पान आहे, हे नेहमी असं खाली ठेवायचं आणि त्याच्यावरती भंडार टाकायचा. आणि मग ताम्हणामध्ये तुम्ही घेतलं असेल किंवा ताट, तर ते तसं ताट खाली ठेवायचं. तसं ताट खाली ठेवायचं नाही दुसऱ्या वेळेस. आणि जेव्हा तुम्ही हे भंडार ठेवून ते विड्याचं पान ठेवलं, समजा विड्याचं पान असतं तर टोपी ठेवतात डोक्यावरती, त्यावरती भंडार ठेवतात. ते ताम्हणाचं ताट किंवा ज्याच्यामध्ये खोबऱ्याची वाटी ज्या ताटात असते ते तळीची ताट खाली ठेवतात. नंतर हे जे खोबऱ्याची वाटी, ही खोबऱ्याची वाटी अशी मोडायची असते. या अशा आपण त्याचे बारके तुकडे करतो. एकदा हे झाल्यानंतर मग हे असे बारके तुकडे खोबऱ्याचे करायचे. हे असे खोबरे तुकडे करतात त्यावेळेस वाटीवरून. मग हे खोबरे तुकडे बारीक बारीक करायचे. बारीक केल्यानंतर परत एकदा आपण ही तळी अशी उचलायची आणि परत एकदा 3 वेळा, 7 वेळा, 11 वेळा सदानंदाचा येळकोट 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 जय मल्हार कडे पठार महाराज की जय अशी वळणायची, अशी खाली आणायची. 5 जणांनी असे हात लावायचे आणि त्यानंतर तुम्ही हे खाली ठेवू शकता. नंतर त्याच्यानंतर हे जे पाण्याचे विडे असे तुम्ही 5-5 पाण्याचे विडे पहिल्यांदा तळी भरल्यानंतर दुसऱ्यांदा जेव्हा तळी तुम्ही पूर्ण खोबऱ्या तुकडे सगळे झाले तर सगळ्यांना भंडारा लावा 5 जणांना. मग ते एक त्यातल्या विड्याचं 2 पानं घ्यायची, सुपारी घ्यायची, एक खोबऱ्या तुकडा घ्यायचा, भंडारा घ्यायचा. आणि जो आपल्या इथं जो खंडोबाचा आपण घट बसवलेला आहे त्या घटासमोर हे खंडोबासमोर हे असं विड्याचं पान आणि हे खोबऱ्या तुकडे ठेवायचे. त्याच्यानंतर ती दिवटी जी आपण ती दिवटी हातामध्ये घ्यायची, 5 तुकडे घ्यायचे हातामध्ये, थोडा भंडारा घ्यायचा आणि जेजुरीच्या मध्ये दिवटी हातामध्ये घ्यायची. भंडाऱ्याचे खोबरं भंडाऱ्याचे जे आपण भंडारा घेतला तो थोडासा भंडारा घ्यायचा हातामध्ये. खोबऱ्याचे जे 5 तुकडे केले आहेत ते 5 तुकडे हातामध्ये घ्यायचे आणि जेजुरीच्या दिशेने जायचं आणि हे 5 तुकडे घ्यायचे. आपली दिवटी तुमच्या डाव्या हातामध्ये असेल, उजव्या हातामध्ये भंडारा. सदानंदाचा येळकोट येळकोट म्हणून जेजुरीच्या दिशेने ते 5 तुकडे उधळायचे आहेत घराच्या बाहेर. हे अशा पद्धतीनं तिकडून आल्यानंतर जी मुलं 5 बसलेली असतील त्यांना पानाचा विडा आणि हे एक खोबऱ्याचा तुकडा जो आपण तळीमध्ये भरलेला आहे तो, आणि हा एक नैवेद्य जो हे 5 छोटे नैवेद्य आपण भरलेले आहेत, हे 5 छोटे नैवेद्य त्या एक मुलांना द्यायचे. म्हणजे 5 मुलं असतील त्या 5 जणांना तुम्ही असे नैवेद्य जे आहेत बाजूबाजू ते द्यायचे. आणि
हा खोबऱ्याचा तुकडा त्यांना द्यायचा, जो आपण तळीमध्ये फोडलेला आहे तो. आणि प्रत्येकाला भांडं लावायचं आणि नंतर तुम्ही जे खोबरे आहेत, जे तुकडे केले ते सगळ्यांना वाटायचे. अशा प्रकारे साध्या पद्धतीने सुद्धा तळी भंडार करू शकता तुम्ही.